नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आहे गौरी गणपती विसर्जनाचा दिवस। दरवर्षी नारळाचे तोरण हे आम्ही गणपतीला बांधतो। त्यातलेच थोडे नारळ घेऊन त्याचे मोदक केले जातात आणि ते ॲज अ नैवेद्य म्हणून गणपतीला दिले जातात। दुपारचे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर गावकरी हे प्रत्येक घरात दुपारच्या गणपतीची आरती घेण्यासाठी येतात। दुपारच्या आरतीनंतर सानेजवळ फटाके वाजवले जातात। सान म्हणजे गावकऱ्यांच्या भेटण्याची एक जागा। हे फटाके 3 ते 4च्या दरम्यान वाजवले जातात। त्याचे प्रतीक असे की सर्व गावकऱ्यांनी आपल्या गौरीच्या उत्तर पूजनाची तयारीला सुरुवात करावी। आम्ही फटाके वाजल्यानंतर गौरीच्या उत्तर पूजनाच्या तयारीला लागलो। पूजन झाल्यानंतर 5 सुवासिनी मिळून गौरीला त्या जागेवरून तिच्या स्थानावरून हलवले जाते आणि पूर्ण घरामध्ये तिला फिरवले जाते। याचा अर्थ असा की दरवर्षीप्रमाणे तू या घराचे रक्षण कर आणि तुझी सदैव सावली या घरावर असू दे, हे बोलून गौरीचे आभार मानले जाते। पूर्ण घरभर गौरी फिरवल्यानंतर तिला सोडले जाते। तिची साडी, दागिने, मुखवटा व्यवस्थित एकत्रित बांधून साईडला ठेवले जाते। जसे की आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे तेरड्या झाडाची गौराई बसवली जाते। त्या झाडाच्या गौराई सोबत आम्ही नैवेद्य, सुपारी, अगरबत्ती हे सगळे विसर्जन करतो। गौराईचे सर्व उत्तरपूजन झाल्यानंतर गणपतीला सुद्धा त्याच्या स्थानावरून उचलले जाते। गणपतीलाही पूर्ण घरभर फिरवले जाते। त्याचाही उद्देश असा की तू या घराचं रक्षण कर आणि जसं यावर्षी आम्हाला सुख समृद्धी दिली आहे तसंच पुढच्या वर्षी सुख समृद्धीने या घरी परत ये। यावर्षी टिट्टूचाही छोटासा गणपती बाप्पा होता। तिने स्वतः ती गणपती बाप्पाची मूर्ती पेंट केली होती। विसर्जनाच्या वेळी बाप्पाला पुन्हा घराबाहेर पाटावर बसवले जाते आणि त्याची सर्वजण पुन्हा पूजा करतात।
आपल्या कोकणामध्ये अशी प्रथा आहे की सर्व गावकरी मिळून आपल्या गणपतीचे विसर्जन एकत्रित करतात आणि त्याचे विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये नाहीतर मग नैसर्गिक पाणवठ्यामध्ये करतात. दोघींना मामाचं वाजवणं खूप आवडलं होतं आणि त्याच्यावरती दोघी नाचत होत्या कंटिन्युअस. आम्ही सर्वजण गावातील गणपती दाराजवळ येण्याची वाट पाहत होतो. आमचे घर हे सर्वात शेवटचे घर आहे. मोस्टली कोकणामध्ये गावकरी एकत्रित मिळून वाजत वाजत गणपतीची मिरवणूक काढतात. या मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी घरातील सर्व मंडळीही सामील होते आणि एकत्रित मिळून सगळे डान्स आणि गुलालची उधळण करतात. फायनली सर्व गावकरी दाराजवळ पोचले. मग आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झालो.
आमच्या गावामध्ये गावकऱ्यांनी कृत्रिम तलाव तयार केले आहेत बाप्पाच्या विसर्जनासाठी. सो तिथे जाण्यासाठी पायीच जावे लागते. अर्ध्या वाटेवरती 4 व्हीलर जाते, पण मोस्टली गावकरी हे चालतच सगळे जातात. कोकणामध्ये विसर्जनाच्या वेळी हा एक निसर्गरम्य देखावा बघायला भेटतो. लवकर या बाप्पा ना ती म्हणजे बाप्पाच्या पुढे जाऊ नको. नीट चाला बाबू जाऊ नाही. मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. अजून खूप चालायचे बाबा. खाली नाही गेलं पण ते ना असे खडे नाही टोचायचे खाली. ते असे होतं खाली त्या मातीमध्ये इथून बघ बळबळीत व्हायचं पण बरोबर गणपती चालले चेक पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती विसर्जनाच्या थोड्या आधी सर्व गावातील गणपती हे एका जागेवरती बसवले जातात आणि मग सर्वजण मिळून गणपतीची शेवटची आरती घेतात आणि मग नंतर गणपतीचे विसर्जन केले जाते. गंगा
यावर्षी सगळे गणपती येईपर्यंत खूपच उशीर झालेला, त्यामुळे अंधारही झालेला. अशा प्रकारे संपन्न झाला गणपती विसर्जन सोहळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.